सोलापूर शहरातील जोडभावे पेठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रमेश बाळू चव्हाण वय वर्ष 47 यास एमपीडी अधिनियम 1981 अन्वये दिनांक 21/2/2024 रोजी स्थानबद्ध करण्यात आलाय। रमेश चव्हाण त्यांच्या साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जोडभावे पेठ पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अवैध गावठी हतभट्टी दारूच्या व्यवसायात गुंतलेला आहे। तो महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदींचा भंग करून हतभट्टी दारूची वाहतूक, पुरवठा आणि विक्री करत असल्याबद्दल त्याच्या विरुद्ध एकूण 149 गुन्हे दाखल आहेत। सन 2016 मध्ये एमपीडी अधिनियमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या गुन्हेगारी वर्तणुकीत बदल नव्हता। त्याने पुन्हा अवैध हतभट्टी दारूचा व्यवसाय चालूच ठेवला। त्यामुळे अगदी अलीकडील कालावधीत त्याने महाराष्ट्र दारूबंदी नियमातील तरतुदींचा भंग करून 7 गुन्हे केलेत। रमेश चव्हाण हा हतभट्टी दारू व्यवसायाचा मालक आहे। वाहतूक करताना तो व त्याच्या साथीदारासह त्याची वाहनं निष्काळजीपणाने चालवून रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या परिसरातील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण केलाय। त्याचा बेकायदेशीर व्यवसाय जे विरोध करतात किंवा पोलिसांना माहिती देतात त्यांना तो उघडपणे शस्त्रास्त्राने मारहाण करतो। अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून त्याने स्वतःला धोकादायक इसम सिद्ध करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे। त्यामुळे जोडभावे पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने भविष्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी त्यास एमपीडी अधिनियम 1981 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले। त्याच आदेशाची अंमलबजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।